आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। एखाद्या व्यक्तीला ध्येयानं पछाडलं की तो काय करेल काही सांगता येत नाही। आता हेच पहा ना, हे जे मनमोहक नयनरम्य विद्युत रोषणाईचे दृश्य पाहत आहात ना, याचं खूळ एका सेवानिवृत्त सैनिकाचं आहे। 24 वर्ष देशसेवा केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हसनाबादवाडी येथील राजेंद्र गोलवाल हे सेवानिवृत्त झाले। खरं तर सेवानिवृत्त सैनिकांसाठी सरकारी नोकरी ही दारात असते, त्यांच्यासाठी ती राखीवच असते, परंतु ती डावलून तू मालक होण्याचं भूत या माजी सैनिकाच्या डोक्यात घुसलं आणि आज या डिजिटल लाइटिंगच्या माध्यमातून दुकान थाटून 4 ते 5 तरुणांना रोजगार देणारे हात झाले आहेत। चला पाहूयात तर खरं या माजी सैनिकाच्या डोक्यात हे खूळ घुसलं कसं। मी माजी सैनिक राजेंद्र दलसिंग गोलवाल, राहणार हसनाबादवाडी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, संचालक राजपूत इलेक्ट्रॉनिक्स। विषय असा आहे की मला तुम्हीच नाही हा सर्वांनी प्रश्न विचारला की देश सेवा करणारा माणूस इतका इलेक्ट्रॉनिक धंद्यामध्ये इतका फेमस कसा होऊ शकतो आणि हे कसं ॲडजस्ट करू शकतो टोटली नॉलेजचं। तर मला हा छंद होता आणि 24 वर्ष देशसेवा केल्यानंतर माझ्या मनामध्ये जनता सेवाचा एक विचार होता आणि एक देवाची भक्ती असल्यामुळं मला काही लाइटिंगचा छंद होता। पण बघता बघता तो इतका माझ्या मनामध्ये शिरला आणि मला इंदोरमध्ये लाइटिंग डेकोरेशनचं फुल नॉलेज झालं होतं 8 वर्षामध्ये आणि इथले रेट आणि तिथले रेट मी कंपेअर केले तर मला खूप त्याच्यामध्ये हे वाटलं आणि हळूहळू मी हे दुकानाचा विचार मनामध्ये आणला। रिटायर झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2018ला हे मी माझं शॉप ओपन केलं आणि मला प्रतिसाद इतका भेटला की 4 पत्र्यापासून आज माझं मोठं शोरूम झालेलं आहे आणि हे देवाची कृपा आहे। आणि प्रत्येक नवरात्रीमध्ये पूर्ण देवीला मी लाइटिंग डेकोरेशन वगैरे खर्चानं टोटली करून देतो। आता सध्या रेणुका माता गाडे जळगाव, रेणुका माता एकलेहरा, श्री मच्छोधरी देवी अंबड 3 ठिकाणी माझे खूप मोठमोठाले डेकोरेशन चालू आहे। ते पण एक मामूली त्यांचं रेंट घेऊन स्वखर्चाने। आणि आता हे डेकोरेशन असे की महाराष्ट्रातले पहिले डेकोरेशन असे जे मोबाईलवरून कंट्रोलर आहे आणि त्यांचे प्रोग्रामिंग पूर्ण कॉम्प्युटराईज होतो। लाइटिंग डेकोरेशनचं आम्ही टोटली दुकानावरून सगळे करतो आणि माझा मुलगा आहे सूरज गोलवाल, तो ह्या लाइटिंगचे पुरे कॉम्प्युटर प्रोग्राम बनवतो, कॉम्प्युटरवरचं सॉफ्टवेअर वगैरे, आणि त्याच्या थ्रू हे पूर्ण लाइटिंगा चालतात। आणि हे ज्या लाइटिंग महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी लाइटिंग आहे जी मोबाईल आणि कॉम्प्युटर कंट्रोलिंगमध्ये आहे। त्याही ग्राहकाला लाइटिंग घरावरची जशी मनपसंत पाहिजे तर त्यांना आमच्याकडेच यावं लागेल। घराचा मोजमाप आणि त्यांना कॉम्प्युटरवर कसा प्रोग्राम भरून द्यायचा आहे, कोणते देवी देवतांचे फोटो पाहिजे, कसे नाव टाकायचे, त्याच्या हिशोबाने आम्ही कॉम्प्युटरवरून हे सगळे प्रोग्राम बनवून देणार त्यांना।